नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो. हा जो मॅप आहे, नकाशा आहे, हा मध्य आशियाचा आहे. यामध्ये पूर्ण आपला मध्य आणि पश्चिम आशिया दाखवलेला आहे. पूर्व आशिया या भागात आहे, म्हणजे संपूर्ण आशिया खंडाचा हा एक नकाशा आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी इंडो पॅसिफिक महासागर आहे, ज्याला आपण दक्षिण चीन समुद्र म्हणून ओळखतो. या ठिकाणी मित्रांनो एक मोठी चक्रीवादळ चालू आहे, देवी नावाचं. आणि या चक्रीवादळाचा काही परिणाम आपल्या साऊथ वेस्ट मान्सूनवर होतो की काय, का सध्या होत आहे का, या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि जरूर आपल्या प्रतिक्रिया खाली नोंदवा. मित्रांनो, सध्या आज 6 तारीख, राज्याला जबरदस्त पुरवठा आहे, बाष्प पुरवठा आहे. हे वाऱ्याची दिशा दर्शवणारा हा नकाशा आहे. मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर आफ्रिका खंडापासून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वारे हे आपल्याला महाराष्ट्राकडे येताना दिसत आहेत, भारताच्या कोस्टल लाईनकडे येताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या कोस्टल लाईनला काल 5 तारखेला चांगल्या नोंदी झाल्या, आज 6 तारखेला सुद्धा नोंदी होणार आहेत, 7-8 तारखेला सुद्धा नोंदी होणार आहेत. मित्रांनो, हे सर्व पाहता कोस्टल लाईनला नोंदी होत आहेत, घाटावर नोंदी होत आहेत, परंतु अंतर्गत महाराष्ट्रात मात्र काही पाऊस पडत नाही. या ठिकाणी एक लो प्रेशर सिस्टीम डेव्हलप आहे. मित्रांनो, ती 8-9 तारखेपर्यंत राहणार आहे. 8-9 तारखेनंतर आपल्या राज्यात काय होईल ते आपल्याला या नकाशातून समजून घ्यायचं आहे. बाष्प पुरवठा आहे, साऱ्या गोष्टी आहेत, परंतु आपलं काही अंशी बाष्प मित्रांनो, एक या ठिकाणी छोटी लो प्रेशर सिस्टीम आहे. आणि ही एक मोठी, मित्रांनो, हे 9 तारखेनंतरचं चित्र आहे. 8-9 तारखेनंतरचं मोठ्या प्रमाणावर आपलं जी बाष्प आहे ते या सिस्टीमकडे निघून जाणार आहे. इडली सिस्टीम मित्रांनो उत्तरेकडे जाणार आहे. त्यामुळे राज्यातला पाऊस कमी होणार आहे 8-9 तारखेनंतर. आणि मित्रांनो, या कालखंडात पाऊस कमी झाल्यानंतर राज्यातलं टेम्परेचर पुन्हा वाढायला सुरुवात होईल. आपल्याला भर पावसाळ्यात उन्हाळ्याची आठवण येईल. हे सर्व गोष्टी मित्रांनो, जर आपल्या भारतातला मान्सून आपल्याला समजून घ्यायचा असेल, आपल्याला जर कळायचं असेल, तर आपल्या आजूबाजूला काय सिस्टीम चालू आहे या नीट समजणं गरजेचं आहे, त्या समजून घेणे गरजेचे आहेत. मित्रांनो, किती जरी नाही म्हटलं तर हा पश्चिम इंडो पॅसिफिक महासागर, खरं तर या कालखंडात लालिना कंडिशन असेल तर तिकडनं सिस्टीम इकडे येतात आणि आपल्या भारतात चांगला पाऊस पडतो. पण आता उलट व्हायला लागलेलं आहे. आपलं बाष्प या सिस्टीम चोरून घेऊन जात आहे. कोणी नाही जरी म्हटलं, कोणी किती जरी नाही केलं, तर मित्रांनो हा परिणाम आपल्यावर झालेला आहे. म्हणून सध्या राज्यावर वाऱ्याचा वेग आपल्याला दिसत आहे. बाष्पचे युक्त ढग जबरदस्त आपल्याला खाली पळताना दिसत आहेत. अगदी आपल्या डोक्यावरून ते जात आहेत. ते मित्रांनो किती नाही म्हटलं, काही बाष्प पुरवठा या ठिकाणी होतो. मित्रांनो, या सिस्टीममुळे, लो प्रेशरमुळे भौडेश्वरच्या तिनं जबरदस्त पाऊस महाराष्ट्रात दिला असता. अगदी मराठवाड्याच्या उत्तर भागात सुद्धा जबरदस्त पावसाच्या नोंदी झाल्या असत्या. उत्तर महाराष्ट्रात झाले असतं, नंदुरबार, धुळे, जळगावकडे झाले असतं. गंगेच्या मैदानात सुद्धा तिनं जबरदस्त पाऊस दिला असता. परंतु तसं होत नाही. तिला बाष्प पुरवठा पाहिजे तेवढा मिळत नाही. 8 तारखेनंतर काय होऊ शकतं मित्रांनो, त्याचं एक संभाव्य हे चित्र आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, सरळ तुम्हाला आपल्या हिंदी महासागरातलं, हिंदी महासागर जगातला 3रा मोठा समुद्र आहे. त्या ठिकाणी जो बाष्प पुरवठा आहे तो तर खरं आपल्या भारतीय उपखंडाकडे येणं अपेक्षित आहे, परंतु असं न होता थेट या सिस्टीमकडे आणि उर्वरित काही मित्रांनो या सिस्टीमकडे हे पूर्णपणे जात आहे. मित्रांनो, ही चीनकडे सिस्टीम जात आहे. याचं अजून चक्रीवादळात रूपांतर झालेलं नाही, परंतु हे चक्रीवादळ मोठ्या प्रमाणावर चक्रीवादळ ते बनणार आहे. सुपर टायफून आहे ते. आणि किती नाही म्हटलं तर त्याच्याकडे आपलं बाष्प जाणार आहे. आपली इथली जी लो प्रेशर सिस्टीम आहे ही मित्रांनो मध्य प्रदेश क्रॉस करून गंगेच्या आणि उत्तर भारतात जाणार आहे. त्यामुळे आपल्या भारतातला पाऊस स्पष्टपणे तुम्हाला इथं कमी होताना दिसत आहे. महाराष्ट्रातला पाऊस कमी होताना दिसत आहे. ज्या काही हालचाली असतील त्या घाटावर असतील. घाटावरही फारशा हालचाली नसतील.
हलके असतील. त्याच्यामुळे 8 तारखेनंतर, आज 6 तारीख आहे, अजून आपल्या हातात 2 दिवस आहेत. या 2 दिवसात जर आपल्याला पाऊस झाला तर निश्चित मित्रांनो पिकांना जीवनदान देणारा पाऊस होईल, तो व्हावा अशी आपण अपेक्षा करू. परंतु सातत्याने शेतकरी प्रश्न विचारतायत. ढग आहेत, बाष्पयुक्त ढग आहेत, प्रचंड पाऊस पडायला पाहिजे पण पाऊस पडत नाही, वाऱ्याचा वेग जास्त आहे. तर त्याच्या पाठीमागचे मित्रांनो हे कारण आहेत, हे कारण नीट समजून घ्या. आणि म्हणून थोडस या गोष्टीकडे आपण गांभीर्याने घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचे आहे. मित्रांनो, आपण सातत्याने सांगितलेल्या या सर्व पार्श्वभूमीवर की आपल्याला पावसाळ्यामध्ये सुद्धा उन्हाळ्याची आठवण येईल. तर तो हा पिरियड आहे मित्रांनो, 8 तारखेनंतर साधारणतः जुलैच्या शेवटीपर्यंत पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होणारच नाही असं नाही, परंतु पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील, पण फार मोठी सिस्टीम तोपर्यंत आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे आपण जुलैचा उर्वरित जो जुलै आहे तो आयएमडीने सुद्धा कमी पावसाचा सांगितलेला आहे. साधारणतः 15 तारखेच्या नंतर, या 15 तारखेच्या नंतर अधूनमधून या हालचाली होतील, नाही असं नाही. तुरळक ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होऊन पाऊस पडत राहील, परंतु तो पाऊस फार दखलपात्र नसेल माझ्या माहितीच तो. आणि या सर्व गोष्टीवर मित्रांनो आपण सतर्क राहणे, सावध राहणे. बाल्य अवस्थेतील पिकांना सिंचनाची गरज भासणार आहे. काही लोकांची अशी वरड आहे की आम्हाला पाऊस उघडीप पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला उघडीप मिळणार आहे. शेती कामाला या कालखंडात वेग येणार आहे, परंतु तुम्हाला उघडीप मिळेल. आमच्या मराठवाड्यामध्ये 8ही जिल्ह्यामध्ये म्हणावा तितकासा अजून अद्याप पाऊस नाही. अगदी आमची गोदावरी नदीच्या दक्षिणेकडे जर गेलं तर पावसाचा थेंब सुद्धा नाही. तालुक्याचे तालुके, जिल्हे पूर्णपणे मशान शांतता पसरलेली. मित्रांनो, अगदी पावसाचं थेंब सुद्धा पडत नाही. ही प्रचंड भयानक कंडिशन ही मराठवाड्याच्या दक्षिण भागातली झालेली आहे. मित्रांनो, हे सर्व गोष्टी बदलणार आहेत, पॉझिटिव्ह होणार आहेत. आपण जो काल व्हिडिओ दिला 5 तारखेला संध्याकाळचा, त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की आयोडी हा जो घटक आहे, इंडियन ओशन डायपोल, हा आपल्या भारतीय मोसमी सिस्टीमला बळकटी देणारा एक घटक आहे. आणि तो मित्रांनो जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पॉझिटिव्ह होण्याचे संकेत आहेत. तो ऑगस्ट पर्यंत पॉझिटिव्ह राहणार आहे. म्हणून तो जर पॉझिटिव्ह झाला तर निश्चित आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाचे संकेत येत आहेत. तो लवकर पॉझिटिव्ह होऊ एवढीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करून. आयोडी घटक हा मित्रांनो अतिशय अस्थिर आहे. तो कधी पॉझिटिव्ह होईल आणि कधी निगेटिव्ह होईल आणि कधी तटस्थ राहील, हे सांगणं, त्याचं भाकीत करणं थोडंसं कठीण आहे. म्हणून सातत्याने आपण या गोष्टीचे अपडेट घेत राहू. नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल फॉलो करा. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक माहितीसाठी IMDच्या ऑफिशियल चॅनलला भेट द्या. धन्यवाद.